पाटील आणि आमदार अमोल मिटकरी हे सध्या रेल्वे ट्रॅकवर उतरून रस्ते मार्गाने आता विधिमंडळाकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। तर काही आमदारांनी सध्या रेल्वेमध्येच थांबणं पसंत केल्याचं दिसतं आहे। ट्रॅकवर उतरून रस्त्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याऐवजी रेल्वेच आता CSMTला वेळेत पोहोचेल अशा अपेक्षेमध्ये अनेक आमदार आहेत, मंत्री आहेत, ते रेल्वेमध्ये सध्या बसून आहेत। तर काही आमदार आता रेल्वेतून बाहेर पडतायत आणि रस्ते मार्गाने ते अधिवेशनाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। यांच्यापैकी कोण लवकर आपल्या इच्छित स्थळी पोहोचतं हे बघणं आता महत्त्वाचं आहे। आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोलजी, तुम्ही ट्रॅकवरून चालत चालल्याची दृश्य आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत। आता तुम्ही स्वतः फोन लाईनवर आहात। सध्या तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात आणि काय स्टेटस आहे सध्या? आम्ही आता दादर ते सायनच्या मधात जो 2.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर नाईलाज असतो, कारण पुढे आमच्या 3 ट्रेन थांबलेल्या असल्यामुळे दुसरं काही ऑप्शन नाही, कारण विधिमंडळाचं कामकाज आज आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला। त्यामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब, त्या विभागाचे जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर 7 आमदार जे विदर्भात आणि खानदेश मधून येतात, असे सर्व लोक आम्ही चालत चालत आता आलो आणि नेहरू नगर आउट पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी आता गाड्यांची वाट पाहत बसलोय। खरं आहे अमोलजी, तुमच्याबरोबर अनेक सर्वसामान्य नागरिक सुद्धा अशाच प्रकारे वाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत आपापल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी। काय प्रतिक्रिया आहेत एकंदरीत नागरिकांच्या? नागरिकांच्या शेवटी कसं असतं की जे सर्वसामान्य, आम्ही पण सर्वसामान्यच कुटुंबातले आहोत। जी लोक असतात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो। साधारण लोकल बंद असली तर त्या दिवस तर त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतो। आणि जर पहिल्याच पावसामध्ये असं रेल्वे ट्रॅक वाहून जाणे किंवा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचणे आणि त्याच्यानंतर उडणारी तारांबळ, हे जे भोगतात त्यांनाच माहित आहे। कारण आज बघा विधिमंडळाचा स्टाफ सुद्धा, निम्मा स्टाफ गैरहजर आहे, निम्मे मंत्री आमदार आज तिथे पोहोचू शकले नाहीत। याचं कारण की सुरळीत जी रेल्वे यंत्रणा चालायला पाहिजे त्या ठिकाणी हे अडथळे निर्माण होत आहेत। प्रशासन आपलं अलर्ट आहे। आता माझ्यासोबत स्वतःच मंत्री महोदय बसलेले आहेत, त्यांच्याशी पण माझी चर्चा हीच चालू होती की अशा प्रकारे जर कारण आता जस्ट पावसाळा आत्ता कुठे सुरू झालाय, त्याच्यामुळे आता ही सुरुवात आहे। सुरुवातीला जर एवढी तारांबळ उडत असेल आणि सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होत असेल तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी ठोस उपाययोजना आपल्या महायुती सरकारने केली पाहिजे, एवढी मी मागणी त्यांच्याकडे करू शकतो। खरंय अमोलजी, तुम्ही साधारण किती वाजता निघालेला होतात? किती वाजता पोहोचणं तुम्ही अपेक्षित होतं? आम्हाला विधिमंडळाच्या कामकाजात सकाळी 10 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं। आम्ही 7:15 ते 8:30 पर्यंत साधारण त्या ट्रॅकवर चालत आलो। किती वाजले आता? आणि सव्वा तास आम्ही साधारणपणे चाललोय आणि अर्ध्या तासापासून आम्ही इथे बसलेलो आहोत। म्हणजे आता 1.5 तास झाले आम्ही इथे बसलेलो आहोत। 8:30 पर्यंत आम्ही चाललो आणि विधिमंडळाच्या कामकाजात आता आम्हाला काही सहभागी लवकर होता येईल असं वाटत नाही। खरं अमोलजी, शेवटचा प्रश्न तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये अनेकदा जशा आता तुम्ही अडकलेला आहात, तुम्ही म्हणताय की मी यापूर्वी देखील अशाच प्रकारे सर्वसामान्यांसारखा प्रवास अनेकदा केलेला आहे, इथून पुढे देखील करत राहाल। अशा परिस्थितीमध्ये काय होणं अपेक्षित होतं असं तुम्हाला वाटतं? अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासनाने कशा हालचाली व्हायला पाहिजेत, नेमकं काय व्हायला पाहिजे जे आता मिसिंग दिसतंय, ज्याच्यामुळे एवढी सगळा त्रास तुम्हाला सर्वसामान्यांना सगळ्यांनाच भोगावा लागतोय? आज आमच्या सर्वसामान्य लोकांसोबत माननीय मंत्री महोदय ज्यांच्याकडे ते खातं आहे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसनचं, ते स्वतःच आहेत। त्यांनाच आम्ही असं म्हटलंय की साहेब, जर सर्वसामान्य लोकांची अशी परिस्थिती असेल तर आपल्याकडे हे खातं आहे महत्वाचं, तर यावर काहीतरी ठोस उपाययोजना होणार आहे की नाही। साहेबांना पण त्याचा अनुभव आज माझ्यासोबत चालत असताना बऱ्यापैकी आला। 1.5 तास ते सातत्याने चाललेत आणि त्यांनी पण सांगितलं ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून चालणार नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या अशा हाल अपेष्टा होऊ नये याकरता सर्वसामान्यांच्या पाठीशी असलेल्या सरकारने याची काळजी घ्यावी। कारण मुंबई शहर हे परत तुंबलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी आता 4 चाकी वाहनं पण पाण्याखाली गेलेले आहेत। त्याच्यामुळे अशी परिस्थिती का निर्माण होते याचं कारण थोडंसं आपलं नियोजन कुठं कमी पडतंय का, याचा सुद्धा या निमित्तानं सर्वंकष विचार व्हायला पाहिजे असं माझं मत आहे। अमोलजी, एक छोटीशी विनंती आहे, जर तुमच्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री असतील हकेच्या अंतरावर तर त्यांच्याशी काही बोलता येणं शक्य आहे का? ते काही आवाहन करू शकतील काय? 1 मिनिट आवाहन करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेला। मी त्यांच्याकडे फोन देतो। अनिल पाटील साहेब बोलतायत, घ्या। महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो। अनिल पाटीलजी, आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो अनिल पाटीलजी, पुढारी न्यूज मधून आम्ही बोलतो आहोत। ज्या प्रकारे सध्या तुम्ही अडकून पडलेला होता, तुम्ही आता ट्रॅक ओलांडून अक्षरशः पायपीट करून पोहोचता आहात, काय या क्षणाची सध्या स्थिती आहे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून आपण कसं पाहता या सगळ्याकडे?
नाही, एकदा निसर्गाचा कोप किंवा निसर्गाचा जर का वर्षाव आपल्यावरती बरसला हो तर त्या ठिकाणी कोणीही असलं तरी चांगलं शासन असेल, प्रशासन असेल, कुठे ना कुठे त्याचा फटका आणि त्याच्या अडचणी या आपल्याला सातत्याने बघायला मिळालेल्या आहेत. आता सुद्धा प्रशासनाला मी आता रेल्वेमध्ये बसलेलो असताना देखील ज्यावेळी मला ट्रॅकच्या दोन्ही बाजूला परिस्थिती दिसली हो तर मी आमच्या विभागाच्या डायरेक्टरांना सूचना देऊन प्रत्येक जिल्हाधिकारी जे एवढे असतील हो आणि आमच्या मदत पुनर्वसन विभागाच्या सचिव जे असतील, हो मग सिंधुदुर्ग पासून तर नागपूर पर्यंत, नागपूर पासून तर नंदुरबार पर्यंत कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाची आपत्ती जर काय असेल कालपासून जी बघायला मिळते ती, तिच्यावरती नजर ठेवून तिला नियंत्रित कसं करायचं, बचाव कार्य कसं आपल्याला सुरक्षित करायचं आणि लोकांना कमीत कमी अडचणी कशा होतील याची दक्षता घ्यायला सूचना दिलेल्या आहेत. आता मी ट्रॅकवरून चालत येत असताना जी नागरिक जे काही नागरिक असतात, जे काही प्रवासी असतात, ते सगळे ट्रॅकवरून चालताना स्लो प्रमाणात का असेना पण लोकल सुरू होत्या. हो त्या स्लो लोकल मध्ये कोणी दगावायला नको किंवा कोणी मरण पावायला नको या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाला सुद्धा आम्ही आता थोड्या वेळातच त्याच्या इन्स्ट्रक्शन देऊ आणि त्या स्वरूपाचं त्यांची मदत कार्य सुद्धा चाललंय. निश्चितपणे अनिल पाटील जी, निसर्गाचा प्रकोप आहे आपण देखील म्हणालात, मात्र आता जी मुंबईमध्ये दैना उडालेली आहे, लोकांना अडकून पडण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये, ट्रॅकवर येण्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये, तर याला निसर्गाचा प्रकोप किती जबाबदार आहे आणि प्रशासनाचा गलथानपणा याच्यामध्ये किती आहे असं वाटतं तुम्हाला? दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये असतात. निसर्गाचा प्रकोप किती प्रमाणामध्ये असेल याचा अंदाज या सृष्टीमध्ये अजूनपर्यंत कोणाला आलेला नाही. हो जरी किती अंदाज आपण व्यक्त केले तरी सुद्धा निसर्गाचा प्रकोप हा शेवटी निसर्ग आहे. हो पण त्याच्यावरती सोल्युशन काढणे, मॅनमेड ज्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने याच्यात अडचणीच्या ठरतात, हो नैसर्गिक आपत्तीपेक्षा मानव निर्मित आपत्ती जी असेल ती मानव निर्मित आपत्तीला कुठे ना कुठे आपल्याला खीळ घालावी लागेल आणि येणाऱ्या काळात ती काळजी घ्यावीच लागणार आहे. नाहीतर हे प्रमाण आणखी दिवसेंदिवस आपल्याला वाढताना बघायला मिळेल. खरंय. अनिल पाटीलजी, शेवटचा प्रश्न, तुम्ही कितीपर्यंत आता पोहोचाल असा तुमचा अंदाज आहे? सध्या काय स्टेटस तुम्हाला दिसतंय? नाही, आता इथे प्रचंड पाऊस सुद्धा सुरू आहे. आम्ही एक कुर्ला स्टेशनच्या जवळपास कुठेतरी एका पोलीस चौकीमध्ये पर्यंत पोहोचलेलो आहोत. हो आता इथून टॅक्सी, रिक्षा जे मिळेल त्याच्याने आम्ही आता पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण तरी अजून 2-2.5 तास तरी लागतील. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजामध्ये बऱ्याच आमदारांना आणि बऱ्याच विधान भवनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मला नाही वाटत तिथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. निश्चित. धन्यवाद अनिल पाटीलजी, आपण पुढारी न्यूजशी इतक्या सविस्तर बोललात आणि या सगळ्याविषयी चिंता व्यक्त केलीत. आपण आदेश देखील दिलेले आहेत ठिकठिकाणच्या प्रशासनाला. अशी परिस्थिती उद्भवली तर इतकी बिकट अवस्था पुन्हा होऊ नये यासाठी निश्चितपणे प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे.